बदमाश कंपनी पोहोचली आहे बँकॉकला. तर फायनली मी पुन्हा एकदा इंटरनॅशनल ट्रिपला निघतोय. 8वी इंटरनॅशनल ट्रिप. ही ट्रिप स्पेशल आहे यासाठी की मी शाळेतल्या मित्रांसोबत चाललोय. बॅग भरताना 40 लिटर की 70 लिटर हा प्रश्न पडला आणि सामान थोडं वाढत होतं. सो मी 70 लिटरला जाऊ का असं विचार केला आणि तेवढ्यात मला आठवलं की अरे आपण ह्या बॅगेवर एक ट्रिप केली व्हिएतनाम कंबोडिया. मी युट्यूबवर गेलो, माझाच व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मी एवढे कमी कपडे घेतलेले, एवढे कमी गोष्टी होते की मी शॉक झालो आणि मी बऱ्याचशा गोष्टी काढल्या की हे नको ते नको आणि मी पुन्हा 40 लिटर मध्ये आलो. तर माझ्याच व्हिडिओचा असा मला फायदा झाला. गंमत आहे. पुढे नाही ना गेले? नाही आले. अच्छा, हीच क्या गाडी? तू काय 5 पासून तयार होता असं ऐकलं मी. चालत जाऊन आलो मी. चार टी शर्ट आणलेत त्याने, 4 टी शर्ट. मग बाकी वेळेचे कपडे थोडी घालायचे. एक दिवस असा बनियान मग उलटी करून घालायची मग परत अशी. प्रवीण जिम बिम करून बारीक झालाय ट्रिप साठी. इच्छा हो रे ट्रिप हे पण टाकतो मागे. जायच्या त्या रोहतांगला पोहोचायच्या वेळेला नदीचं नाव काय, ब्यास की व्यास. एवढं भांडण झालं सगळ्यांनी भाड्याने कपडे घेतलेले. ते मी मस्करीत बोलत होतो जे पण आहे त्या मस्करी मध्ये झालं, वाढलं भांडण. हा व्हॉट एव्हर इट इज, पण ते बियास म्हणतात, ते बियास म्हणतात असं. तर आम्ही थांबलो आणि तिथे ऍक्च्युली त्या नदीचा उगम आहे रोहतांग पासच्या इथे. आम्ही सगळे ते बर्फाचे कपडे बिपडे घालून गेलो आणि ते रोहतांग पासच्या नदीच्या तिकडे ते देऊळ आहे, तिकडे व्यास लिहिलेलं. अभि सीधा जाना है. तर ते तिकडे जाऊन मग झाडाने जे चिडवायला सुरुवात केली की बघ तू चुकीचा होता. तिथे मला डोकं फिरलं आणि मी अख्खे कपडे काढले. काय रे, अरे ते याचे अंधेरी टिटू टाकले डायरेक्ट इकडनं जाणार, तिकडे कोड स्कॅन करणार आणि अच्छा तिथनं डायरेक्ट ही लाईन नाही. हैंडीकैप है. ये हैंडीकैप है, इसको लेके जाओ. चल, पहिला जोक क्रॅक केलाय प्रवीण. तू कसं वाटतंय मुंबईमध्ये? विचारलं तरी तुमची म्हणून तुम्ही फक्त विचारू नको. सोक्ष लावला मी तरी की कधी एअरपोर्टला अशी दिसली तर फक्त ती सिनियर सिटीजन्स आणि हँडिकॅपला असतात. त्यामुळे आळस करू नका आणि गप चाला. अरे गाडी हवा चेक करू ना पटकन व्हिडिओ. आमची फ्लाईट रात्री उशिराची होती. विमानातूनच सूर्योदय बघितला. सगळीकडे ढग पसरले होते. सकाळी बँकॉकला पोहोचलो. बदमाश कंपनी पोहोचली आहे बँकॉकला. बदमाशी कधी सुरू होणार आहे? झोप पूर्ण झाल्यावर. पहिली झोप पूर्ण होऊन दे. त्या दोघांची झोप झालेली आहे पूर्ण. अरे कसली झोप. आता आपण आलो
आता आपण आलो सुवर्णभूमी एअरपोर्टच्या मेट्रो स्टेशनला. इथून आपण आपल्या हॉस्टेलला जाणार आहोत. आणि बोल ना तू सर्पाकार एस्केलेटरवर आहोत आपण. सर्पाकार हिरो आजचा शब्द. हे बघ फॉल नाही कळत कळतं This one or by train? बाय ट्रेन. By train you need two trains. ओके. आम्हाला डायरेक्ट बस मिळाली खावसन रोड. येस प्रवीण. हा प्रवीण. चीज टोस्ट सँडविच इंस्टाग्रामवर एवढं आलंय रीलमध्ये. एवढ्या रीलमध्ये बघितलं आम्ही की आम्ही आल्या आम्हाला दिसलं 7-Eleven मध्ये. सो बघूया कसं लागतंय. तो आता गरम करतोय आमच्याकडे. खाऊन घ्या. रिव्ह्यू. अरे इंस्टाग्रामवर केवढं येत होतं. थोडं स्वीटिश आहे आणि चीजची पण चव आहे. न्याहारी. ब्रेकफास्ट नाही, ब्रेकफास्ट नाही, न्याहारी. हॉस्टेलवर लवकर चेक इन केलं. रात्रभर प्रवासाचा थकवा होता. दुपारची छान झोप घेतली. सही आहे. टुक टुक राय. हॉस्टेलमधून आम्ही चायना टाउनची टूर बुक केली आणि फिरायला बाहेर पडलो. चला चला. जगातल्या मोठ्या चायना टाउन्समधलं हे एक आहे. इथे टुरिस्टना खाण्यापिण्याचे शॉपिंगचे भरपूर पर्याय मिळतात. हेच तू बोलू. हे भात कशाला दिला? मँगो बीट ठीक आहे. नारळ. नारळाचं दूध असू शकतो. उड्डाणच राहिलेले तर टाकायचे त्याच्यात. ॲक्च्युली थायलंड मधली पहिली डिश प्रवीणचं सजेशन. तोतापुरी आंबा. मुगडाळ पण आहे. आणि मुगडाळ आहे भातावर. हातावर मुगडाळ. त्याला बीप टाकायचं असं करत. अरे रिॲक्शन द्या ना साल्यांनो. खाल्ला ना आता. तोतापुरी आंबा मी आधीच सांगितलंय. ॲक्च्युली तोतापुरी आंबा. सो पहिली डिश झाली आहे मँगो राईस. कसं होतं पोरांनो? मँगो स्टिकी राईस विथ सोयाबीन कोकोनट मिल्क अँड डाळ. नारळी भात, without नारळ. नारळी भात आणि होता. आंबा. पण लाईट टेस्ट होती तर ते मस्त वाटलं. इंटेन्स फ्लेवर नव्हतं. बेस्ट होतं. सो आता दुसरा शोध प्रवीण. दुसरी गोष्ट. आता मला जरा फणस खावंसं वाटतंय. कोकणाची आठवण येते आणि फणस खावंसं वाटतं. चला मग. दुसरी डिश सापडली आहे पोरांना. काय ठरलंय प्रवीण? श्रीम शिंपले. Okay. Shrimp. थँक्यू. अरे सांग ना. कॉमेंट्री बिमेंट्री काय ना, डायरेक्ट तोंडात. खाल्ल्याशिवाय कॉमेंट्री कशी देणार? काय आहे काय नाही. हा रिअल फूड ब्लॉग आहे. गोड यार खूपच. तो सॉस आहे. आय नो. कोलंबी. कोलंबी कमी मसाला. खूप मजा नाही आली. कोळंबीला बॅटर लावून फ्राय केलेलं आहे.
श्रीम ओके आधी डिश तेवढी नाही मजा आली. कच्चं आहे. कच्चं आहे की नाही माहित नाही, आपलं थोडं कच्चं आहे पण पण डिफरंट आहे ना. काय फार अशी टेस्टच नाही ना, मीठ आहे का काय असं होतं इकडचं. काय श्रीम गोडू श्रीम त्यांनी हे नाही काढलंय, साल नाही काढले. कवच सालं काढले नाही आहेत. डायरेक्ट फ्राय करून दिला. सगळं हे खायचंय. बघ, हे बघ असं सालं काढून खावं लागेल. प्रवीण काय ठरली पुढची डिश? डिमसम 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 डिमसम. Chinese food. Garlic. हो ओके. Okay, thank you. थँक्यू. आपले लोकल भाषेमध्ये मोमोज, पण याचे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. क्रॅब आहे, त्यानंतर चिकन आहे आणि मीठ आहे. आता मीठमध्ये कोणाचं मीठ ते तिने सांगितलं नाही, मिक्स बोलली. गुलदस्त्यात गुलदस्ते आता. ठीक आहे. चायना टाउनची टूर संपवून आम्ही परत हॉस्टेलवर आलो. तिथे रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी आम्हाला बिअर पॉंगचा सेटअप लावून दिला. सो पहिला गेम झालाय. पहिला ट्रायल ट्रायल नाही, देवाचा. देवाचा चिटिंग करून जिंकले. म्हणून कॅमेरा लावायला लागतोय की आता चिडता येणार आपल्यावर. बिअर पॉंगचे 2 गेम्स खेळलो आणि पुन्हा हॉस्टेलमधून बाहेर पडलो. पाच 6 वर्षांनी पुन्हा मी खावसन रोड बघायला चाललो होतो. रात्रीचं 12 वाजताचं जेवण, 12 पॅन फ्राईड नूडल्स आणि चिकन फ्राईड राईस. लेसचे प्रकार: सीवीड, चिली स्क्विड, बार्बेक्यू, ओरिजिनल चिकन. येस सांगा. चोवीस तास झाले आपल्याला येऊन. पहिला दिवस एंड होतोय त्याबद्दल. एअरपोर्ट खूप साधं वाटलं, ह्यूज आहे बट साधं वाटलं. आणि इव्हन सिटी पण शांत आहे. आपण तेच बोलत होतो की जास्त हे नाहीये, शोषा जास्त नाही, बिल्डिंग मोठ्या नाहीत, साध्या बिल्डिंग आहेत, मुंबई सारख्या आहेत. रस्ते चांगले आहेत. बट रस्ते चांगले आहेत, लोक कमी. आणि गोव्याची पण फुल वाईप आली. खावसन रोडला गेलो, तिकडे म्युझिक खूप चालू होतं. आणि फूड साठी इथे स्पेशली अजून वेळ द्यायला लागेल असं वाटलं. कारण की राईट फ्रॉम फ्रुट्स टू वेगवेगळे डिप्सम आणि बरंच काय काय जे आपण खाल्लं इंटरेस्टिंग होतं आणि अजून पण खात. निवांत दिवस होता. दुपारी झोप झाली मस्त. त्याच्यानंतर बाहेर पडलो खावसन रोडसाठी. तिकडे खूप हॅपनिंग रोड आहे, तो खूप फेमस आहे. मी बोललो काय काय करतोय मला काय कळत नाही यार काय बोलायचं. ऍक्च्युली. बोलत नव्हतो की
सगळं येईल ब्लॉग मध्ये म्हणून. हा बिअर पॉंग खेळलो. काय केलेलं आता तू सांग. कॅब बुक केलेली कुठे जायला? 2 वाजता ग्रँड पॅलेस. हो अरे बघत होतो त्याच्या झाल्या तुला आता खरं सांग ते दिवसात काय केलंय असं बसून बसून सांगायचं काय लॉजिक आहे. ब्लॉगिंग अरे हलतोय करत आपण निमिष नीट बसतो तर नीट बॉडी लँग्वेज खराब वाटते. झोप आली. ओके घेऊया. ऍक्शन चालूच आहे ते. पहिला दिवस संपलाय. 24 तास झाले आम्हाला येऊन. डे 1. सो हायलाइट्स. इमिग्रेशन खूप सोपं गेलं. आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला माहित नव्हतं काय नक्की असणार आहे कारण विजा फ्री केलंय इंडियाला 6 महिन्यांसाठी. सो आम्ही त्यात ही ट्रिप बनवली आणि आम्ही सगळे डॉक्युमेंट्स कॅरी केलेले. अगदी रिटर्न तिकीट पासून सगळं कॅरी केलेलं. बँक स्टेटमेंट पण आम्ही आणलेली. तर झालं असं की काहीच विचारलं नाही. दोन्ही ठिकाणी आम्हाला इमिग्रेशनला सहज सोडून दिलं. सो सध्याला खूप सोपं आहे इंडिया टू थायलंड प्रवास जो आम्ही अनुभवला. सो इथे आल्याच्या दिवसात आम्ही एक हॉस्टेल घेतलं. 1 तास लवकर आम्हाला तिथे चेक इन मिळालं. जो दुपारची झोप मिळाली. 7-11 मिळालं. समोर आहे घराच्या घर मारलं मॅडम 1 दिवसात. घराच्या समोर 7-11 आहे. आणि ते सँडविच 4 वेळा गेलो आज. 7-11ची 4 बिल असतील आजच्या दिवसाची. येस हायलाइट. हा आम्हा शाळेतल्या मित्रांचा व्लॉग कसा वाटला जरूर सांगा. जे स्वप्नील बोलला ते काय मानू बस येणार आहे सगळं. ठीक आहे ना. रानवाटा इंटरनॅशनलची ग्रुप टूर बालीला चालली आहे. शेवटच्या काही सीट शिल्लक आहेत. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संपर्क करा. 3, 4, 5 जानेवारीला ठाण्यात आरंभ फोटोग्राफी प्रदर्शन आहे. नक्की या. तिथे निवांत भेट होऊ शकेल. इन्स्टा फोटोग्राफी आणि यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन अशा 2 नव्या बॅचेस नव्या वर्षात सुरू होत आहेत. त्यातही सहभागी व्हा.